अभिजित दिपके यांनी राज्यभरामध्ये सुरू केलेल्या स्कूल ठीक करो या आंदोलनाचा आता बीड प्रशासनावरती परिणाम होताना दिसतोय। शाळेच्या वेळेमध्ये बाहेरच्या व्यक्तींना फोटो किंवा चित्रीकरणासाठी मनाई करण्याचे आदेश बीड पंचायत समितीच्या गट शिक्षण अधिकाऱ्यांनी काढले। जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जतीन रहमान यांच्या सूचनेनुसार सर्व मुख्याध्यापकांना या संदर्भामध्ये पत्र पाठवण्यात आले। शाळेमध्ये अशा प्रकारे चित्रीकरण झाल्यास विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवरती परिणाम होऊ शकतो असा उल्लेख पत्रामधून करण्यात आला। अभिजित दिपके यांनी शाळेमधील फोटो एक्स वरती पोस्ट केलेला आहे। फोटोमध्ये एका शाळेत दारूच्या बाटल्या आणि सिगारेटचं थोटकं पडल्याचं दाखवण्यात आलेलं आहे आणि या फोटोवरती अभिजित दिपके यांनी राजस्थान सरकारला टोला लगावला। शाळेमध्ये दारू चालेल, गांजा सिगारेट चालेल, पण सीजेपी चालणार नाही असं या फोटोमधून सांगण्याचा प्रयत्न अभिजित दिपकेंनी केलाय। सोलापूर जिल्ह्यामधील मोडलिंब इथल्या आदर्श म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद मुलींच्या शाळेची दुरवस्था समोर आली आहे। 1956 साली स्थापन झालेल्या या शाळेमध्ये 19 पैकी 10 वर्गखोल्या धोकादायक घोषित झाल्यामुळे गेल्या 3 वर्षांपासून कुलूप बंद आहेत। ऑगस्ट 2023 मध्ये स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये त्या धोकादायक असल्याचा अहवाल आल्याच्या नंतर वर्ग आता मैदानावरती भरवले जात आहेत। 12ही महिने चिमुकल्या मुलींना उन्हा पावसामध्ये मैदानावरती बसून शिकावं लागतंय। गुणवत्ता चांगली असूनही पटसंख्येवरती परिणाम होतोय। किमान 5 वर्ग तरी दुरुस्त करून द्यावेत अशी मागणी शिक्षक करत असताना खासगी शाळांसाठी ही आदर्श शाळा बंद पाडण्याचा डाव असल्याचा आरोप इथल्या स्थानिकांनी केलाय। धाराशिव जिल्ह्यामधल्या होर्टे इथल्या निवासी दिव्यांग अस्थिव्यंग शाळेचं विदारक असं चित्र समोर आल्याच्या नंतर खासदार ओमराजे निंबाळकर यांनी शाळेला भेट दिली। म्हशीच्या गोठ्यामध्ये मुलांचं अन्नधान्य ठेवलंय, दुर्गंधीचं साम्राज्य पसरलं असल्याचं आणि मुलांच्या ताटामध्ये अन्न नसल्याचा व्हिडिओ समोर आला होता। यानंतर ओमराजेंनी शाळेला भेट दिली, विद्यार्थ्यांची विचारपूस केली। शिक्षक आणि संस्था चालकांना स्वतःच्या मुलाप्रमाणे सांभाळा अशा सूचना दिल्या। तसंच गरजू आणि निराधार मुलांच्या सोबत वाढदिवस साजरा करण्याचं आवाहन त्यांनी केलंय। शिवसेना कार्यकर्त्यांकडून शाळेला 2-3 महिने पुरेल इतकं किराणाचं सामानही देण्यात आलं। प्रत्येकाच्या मनाला कुठल्याही संवेदनशील माणसाच्या पोटात कालवणारी ती गोष्ट होती आणि म्हणून या गोष्टीची गंभीर दखल घेऊन कालच आमच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्या मनीषाताई वाघमारे यांनी स्वतः भेट देऊन तिथं आवश्यक असणाऱ्या खाद्याच्या बाबतीतली जी काही पूर्तता करणं अपेक्षित आहे ती पूर्तता केली होती। सणासुदीचा हंगाम सुरू होण्यापूर्वी सर्वसामान्य ग्राहकांना महागाईचा फटका बसू नये यासाठी केंद्र सरकारनं मोठं पाऊल उचललं। वाढत्या किमती आणि घटत्या पुरवठ्याच्या पार्श्वभूमीवरती देशांतर्गत बाजारामध्ये साखरेची उपलब्धता वाढवण्यासाठी सरकारने 10 लाख मेट्रिक टन साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी दिली। गेल्या 2 महिन्यांमध्ये साखरेच्या दरात सुमारे 40% वाढ झाली आहे आणि याच पार्श्वभूमीवर सणासुदीच्या काळामध्ये देशांतर्गत मागणी पूर्ण करणं आणि बाजारामधल्या किमतींवरती नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारनं हा निर्णय घेतला आहे। ऐन सणासुदीच्या पार्श्वभूमीवरती साखरेच्या दरामध्ये मोठी वाढ झाली। पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्याच्या धोरणामुळे साखरेच्या किमती वाढत असल्याची चर्चा रंगली होती। यावरती केंद्र सरकारनं आता स्पष्टीकरण दिलंय। इथेनॉलमुळे साखरेचे दर वाढलेले नाहीत, कमी उत्पादन आणि सणांमध्ये वाढत्या मागणीमुळे किमती वाढल्यात असं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं। वाढलेल्या साखरेच्या दरांचा परिणाम आता मिठाईच्या दरांवरती होतोय। ग्रामीण भागामध्ये गोरगरिबांच्या आवडीची मिठाई असणारी जिलेबी ही देखील आता महागते आहे। 120 रुपये प्रति किलो दरानं मिळणारी जिलेबी 4 दिवसामध्ये 160 रुपये प्रति किलो पर्यंत जाऊन पोहोचली। साखरा दरवाढीचा परिणाम आता सर्वसामान्य जनतेवर होताना दिसतंय, त्याचबरोबर मिठाईच्या दुकानावर पाहायला मिळतंय। मी सध्या आहो एका स्वीट मार्टच्या दुकानावर आणि आपण बघू शकतो इथे जिलेबी काढणं चालू आहे। ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात जिलेबीची मागणी असते, कारण की गरिबांना आवडीचा आणि स्वस्तात मिळणारा पदार्थ म्हणजेच जिलेबी। जिलेबीच्या आता किमतीतही मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। साखरेचे दर वाढल्यामुळं हा सगळा परिणाम झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। माझ्यासोबत या मिठाई विक्रेते आहेत, दुकानदार आहेत, त्यांच्याशी आपण जाणून घ्या। दादा मला सांगा, कसे साखरेचे दर वाढले आणि त्याचा काय परिणाम तुमच्या मिठाई विक्री? सध्या साखरेचे 52 होती, मग 62 किलो झाली, आता सध्या 70 रुपये किलोला पोहोचली आणि जास्तीत जास्त ग्रामीण भागाचे कस्टमर आहे म्हणून जिलेबी जास्त हे जाते, म्हणून जिलेबी पहिले 120 रुपये किलो होती आणि आता 140 झालेली आहे। आता आम्हाला भाव वाढवायसाठी हे करायचं आहे, 160 वरून नेणार आहोत। भाववाढीचा परिणाम असा झालेला आहे, आता साखरेचे भाव वाढल्यामुळे जिलेबीचे भाव वाढले आहेत
पहिले आमचे मजूर माणसं म्हणजे बस असं आहे जिलेबी म्हणून 4-5 जण यायचे जिलेबी खाऊन जायचे, पण आता भाव वाढल्या. सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा आणि टोमॅटोच्या दरामध्ये मोठी घसरण झाली आहे. 2 दिवसांपूर्वी कांद्याच्या दरामध्ये वाढ झाल्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या अपेक्षेनं कांदा बाजारामध्ये आणला. मात्र काल आणि आज पुन्हा एकदा कांद्याच्या दरामध्ये मोठी घसरण झाल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसतोय. आज कांद्याचा दर घसरला 3,500 ते 4,000 रुपये प्रति क्विंटल पर्यंत आलाय. दुसरीकडे टोमॅटोची परिस्थिती आणखी गंभीर आहे. उच्च प्रतीचा टोमॅटो अवघ्या 5 ते 6 रुपये प्रति किलो अशा दरानं विकला जातोय. नाशिकच्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी कांदा परिषद संपन्न झाली आहे. या परिषदेमध्ये कांद्याला भावांतर योजना लागू करून हेक्टरी 3,000 रुपयांची मदत द्यावी, नाफेड आणि एनसीसीएफच्या खरेदीबाबत योग्य ते धोरण ठरवलं जावं, निर्यात धोरण कायमस्वरूपी ठेवावं आणि आयात बंद करावी अशा 8 महत्त्वाच्या मागण्यांचे ठराव मंजूर करण्यात आले. मागण्यांवरती तातडीनं निर्णय न घेतल्यास दिल्लीमधील जंतर मंतरवरती तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे. शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे येत्या 30 ऑगस्ट रोजी परभणीच्या दौऱ्यावरती आहेत. परभणीमध्ये त्यांचा शेतकरी संवाद मेळावा आयोजित करण्यात आल्याची माहिती खासदार संजय जाधव यांनी पत्रकार परिषदेच्या दरम्यान दिली. शिंदे शेतकऱ्यांसह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत संवाद साधणार आहेत. कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी ते चर्चा करतील. धाराशिव जिल्ह्यामध्ये पावसानं उघडीप दिल्यामुळे पिकं जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू झाली. स्प्रिंकलरच्या सहाय्यानं सोयाबीनचं पीक जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. यामध्ये आता महावितरणकडून लोड शेडिंग सुरू केल्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणींमध्ये आणखी वाढ झाली. पाऊस नसल्यामुळे पिकांवरती रोगांचा प्रादुर्भाव वाढलाय. पांढरा मावा आणि येलो मोजॅकचा प्रादुर्भाव वाढल्याचं दिसून आलं. ऑगस्ट महिना संपत आला तरी पाऊस नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय. तळ कोकणामध्ये पावसाची रिपरिप सुरू आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील सगळ्या भागामध्ये पावसानं हजेरी लावली. कणकवली, कुडाळ, सावंतवाडी, दोडामार्ग, वैभववाडी या तालुक्यामध्ये पावसानं हजेरी लावली आहे.